मुंबईसह उपनगरात सुद्धा तुफान पाऊस कोसळतोय आणि गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या या पावसानं आता तारंबळ उडवून दिलेली आहे। मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। यंदाच्या पावसाळ्यामध्ये पुन्हा मुंबईची तुंबई झाल्याचं दिसतंय। 9 तासात 194.5 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलेला आहे। दृश्य बघतोय आपण ठिकठिकाणची मुंबईच्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। तुफान पाऊस पडतोय। मुंबईच्या किंग सर्कल परिसरामध्ये सगळ्यात आधी आणि सगळ्यात जास्त पाणी साचतं दर पावसाच्या वेळेला आणि आता त्याच भागातून आपल्या सोबत प्रतिनिधी पद्मेश पवार जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। पद्मेश, आत्ताची तिथे काय परिस्थिती आहे? पाणी साचलेलं आहे का आणि एकंदरीत नागरिकांच्या जनजीवनावर काय परिणाम? रिद्धी, काल रात्रीपासून पावसाची बॅटिंग आहे ती सुरू आहे। सध्या आपण किंग सर्कल या परिसरामध्ये आहोत आणि येथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळते। जवळपास गुडघाभर पाणी इथे साचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तरी देखील काही वाहनं इकडून जात असताना पाहायला मिळते। सकाळपासून जर दादर हिंदमाता परिसर पाहिलं, किंग सर्कल परिसर पाहिलं, त्याचबरोबर कुर्ला या जो पट्टा आहे जिथे सखल भागात जे पाणी साचतं, जिकडे पालिकेने पंप लावले ते देखील आता सपशेल अपयशी ठरल्याचं सध्या दिसतंय। कारण इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि अनेक लोकांना देखील त्रास होताना कळतंय। काल रात्रीपासून हा जो पाऊस सुरू झालाय तो थांबत नाहीये आणि काल देखील दिवसभर पाऊस पडत होता। याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता आणि सध्या आपण किंग सर्कल परिसरामध्ये आहोत आणि इथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले। जवळपास मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे रिद्धी 10 ते 15 मिनिटांनी देखील उशिराने झाले। त्यामुळे आज शाळांना सुट्टी असली तरी देखील जे चाकरमानी कामावर जातात त्यांना कुठेतरी हा मोठा फटका बसला पाहायला मिळतोय। अनेक जी वाहन आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक, हा पूर्व द्रुतगती मार्ग जर पाहिला तर इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झाल्याचं सध्या दिसतंय। आणि अनेक दिवसांपासून जो पाऊस शांत होता तो कालपासून सुरू झाला आणि आता देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। तू इकडे जर व्हिज्युअल जर पाहिले तर इथे हा जो किंग सर्कलचा परिसर जर पाहिलं तर जर इथे थोडा जरी पाऊस पडला तरी पाणी साचतं। आज जवळपास मोठ्या प्रमाणात सकाळपासून पाऊस पडतोय। अनेक लोक कामावर जात आहेत, त्यांना कुठेतरी त्रास होताना पाहायला मिळतोय। पण कुठेतरी जीव धोक्यात घालून अनेक जे लोक आहेत ते इथे प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। रिद्धी जी, पद्मेश, काल ज्या वेळेला इथे पाणी भरलेलं होतं तेव्हा काही पंपिंग स्टेशन्स लावले गेले होते, काही ट्रक होते इथे जे पाणी इथून ओसरावी याच्यासाठी मदत व्हावी म्हणून काम करत होते। आता तशी काही उपाययोजना पालिकेने केली आहे? आपण जर पाहिलं तर पालिकेने अनेक ठिकाणी असे पंप लावले होते, पण त्या पंपचा काय फायदा झाला आहे आता सध्या आपण पाहू शकतो की इथे जरी पंप तर दिसत नसले तरी आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले। सध्या पालिकेचे काही कर्मचारी इकडून जात होते, पण अद्याप पाणी जे काढण्याचं काम आहे ते अजून तरी सुरू झालेलं नाहीये। कारण पंप का माहिती नाही अजून सुरू झालेलं नाही। कारण पालिकेकडनं सांगण्यात येत होतं की अनेक वर्षांपासून आपण इथे पंप लावलेत, पण पंप लावून देखील इथे काही फायद्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। कारण पाणी जे दरवर्षी इथे साचतं ते साचताना दिसत आहे। सध्या तरी इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि अनेक जे पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रयत्न करत आहोत की पाणी लवकरात लवकर काढण्याचं। कारण हा जो पूर्व द्रुतगती मार्गाचा जो पट्टा आहे, दादर हिंदमाता असेल, कुर्लाचं जो जंक्शन असेल, धारावी असेल किंवा इकडचं किंग सर्कल असेल, तिथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं जातं। दरवर्षी पालिकेकडनं काही ना काही पंप असेल किंवा काही दुसरे जे यंत्रणा आहे ते बसवले जातात, पण तरी देखील इथे पाणी साचलं जातं आणि सध्या मोठ्या प्रमाणात इकडे देखील पाणी साचलेले, जवळपास गुडघ्यावर पाणी साचलेले आणि अनेक नागरिक देखील आपला जीव मुठीत घालून इकडे प्रवास करतात। कारण चाकरमान्यांना कामावर जायचं, आज सकाळचीच वेळ आहे। काल पाहिलं तर काल सोमवार होता, पहिलाच दिवस होता आठवड्याचा, तरी देखील इथे पाणी मोठ्या प्रमाणात साचलं होतं आणि काल अनेक जे मुंबई पोलीस कर्मचारी होते ते स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांना वाचवायचं काम करत होते। आज देखील तू जर माझ्या मागे पाहिलंस तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। जी, अगदी, आणि त्याच्यामुळे आता याच पाण्यातून मुंबईकरांना आजही वाट काढावी लागणार आहे। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी पद्मेश।